थँक्यू सो मच विश्वास केणे. हवेत उडी घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत उडी घ्यायची असेल तर आकाशासारखं सामर्थ्य हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवबाचंच काळीज हवं, छत्रपती शिवबाचंच काळीज हवं. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. एकता स्पोर्ट घोडसई संघाला श्री नरेश गायकवाड यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. वळूया मित्रांनो मॅचकडे. द्वितीय फेरीतील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिलाच बॉल इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, वाईडिश मिड ऑफ क्लिअर करत असताना ठोकलाय दणदणीत खणखणीत चौकार. मित्रांनो, अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात मोठं गुणकारी औषध आहे. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महेश थोडासा बीड होतोय आणि ह्याच फटक्यासाठी जाणला जातोय. होम ग्राउंड आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर मिड विकेट स्क्वेअर लेग ह्या दिशेने जर आपण पाहिलं तर थोडंसं ॲडव्हान्टेज आहे. धावांसाठी आपण जर पाहिलं तर पोषक असं वातावरण आहे आणि त्या दिशेमध्ये हाणागती प्रहार करण्याचा प्रयत्न महेशच्या वतीनं पाहायला भेटला, परंतु हा प्रयत्न इथे झाला निष्फळ. धावसंख्या 4, धावावरती धावफलक आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती उदय, इथे फटका फसलाय त्या ठिकाणी गणेश चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चूक होत नाहीये. गणेशने इथे मात्र टिपलाय झेल आणि पहिली सफलता उदयनं मात्र हासिल केली आपल्या संघासाठी आणि पहिला मोठा धक्का लागत असताना गावदेवी ओझरली या टीमला महेश बॅक टू द डगआउट. क्रमांकावरती आपण पाहू शकताय द रन मशीन किरण फिरगाणे, ज्यांचं देखील या सरपंच चषक 20-25 मध्ये मागील टुर्नामेंट झाली याच मैदानावरती अर्धशतक हुकलं होतं, परंतु पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. इथे काय जबरदस्त बॉल, लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी. अगदी दोन्ही हात उदयच्या डोक्यावरती आले होते कारण की अगदी यष्ट्यांचा वेध घेता घेता राहणार हा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. आज जय मसोबा मोस संघ देखील या द्वितीय फेरीमध्ये पराभूत झाला, परंतु आज त्यांचं क्रिकेट नक्कीच कॉन्फिडन्स देणार आहे. त्यांच्या येणाऱ्या भावी काळामध्ये देखील आज त्यांची खेळी खूप चांगली आपल्याला पाहायला भेटली. क्रिकेटच्या पटालावरती आपण म्हणतोय की काल 0 आज हिरो असं समीकरण असतं आणि द्वितीय फेरीमधील ही मॅच देखील अगदी पर्वणी प्रेक्षकांना आपल्या पाहायला भेटणार आहे. उदय किरणसाठी चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू मात्र अगदी डीप मध्ये त्या ठिकाणी पाठलाग करतायत 3 क्षेत्ररक्षक. चेंडूवरती अगदी सीमा लगत चेंडूला मात्र अडवलं गेलं. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आणि त्या दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. धावसंख्या पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज गावदेवी ओझरली संघाला देखील अपेक्षेपेक्षा जास्त कार्य करावं लागेल. दुसऱ्या बाजूला एकता स्पोर्ट घोडसई संघाला देखील चांगलं कार्य करावं लागेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू डायरेक्ट फेकी केली होती तिथे, परंतु आपण जर पाहिले तर खूपच वर फेकी होती. यष्ट्यांचा अचूक वेध घेणारी ही फेकी आपल्याला पाहायला भेटली नाही आणि त्या दरम्यान अगदी विकेटवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट किरण फिरगाणे आणि त्याच्या सोबतीला रुपेश परटोळे
सरपंच चषक 20-25चा आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये 4 षटकार रुपेश परटोलेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले होते. आणि खऱ्या अर्थानं ह्या मॅचमध्ये देखील त्यांच्या चाहत्यांना समर्थकांना तीच आशा त्यांच्याकडून नक्कीच असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा 7 आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि कोण कोणावरती मात करेल हे देखील आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला आपण किरण फेरगाणे यांना पाहू शकताय. पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त झालं. ऑन साईडला थोडासा भर दिलेला आहे. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक. ओहो इम्प्रोवाइज शॉट. कलात्मक फटका. चेंडू मात्र थांबणार नाही. 4 धावांसाठी चौकार. देवराज, सौरभ, सतीश आहे इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अगदी झेप घेतली होती, उडी घेतली होती. ज्याप्रमाणे बजरंग बलीनं अगदी सूर्याला गिळंकृत करण्यासाठी झेप घेतली होती त्याप्रमाणे या मॅच वरती आपला अंकुश गाजवायचा आहे, जिंकायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चषक 20-25 आणि अशा प्रकारचं समीकरण आज देखील आपल्याला पाहायला भेटेल. द्वितीय फेरीतील दुसरी मॅच आपण पाहू शकताय. श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. इथे या खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ड्राईव्ह केला आहे. चेंडू चाललाय तिकडे वाईट डिश आणि बेडॉनच्या मध्ये पंप वल्लेस पाहायला भेटली आणि पाहता पाहता इथे 2 धावा एक्झिक्यूट झालेल्या आहेत. 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती. आता स्ट्राईक रेट आपण रन रेट जर आपण पाहिला तर थोडा वाढत आहे. वाढवणं गरजेचं आहे. रुपेश परटोले स्ट्राईक वरती आहे. ऋतिक पुन्हा एकदा. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी होते. अगदी टिचून मारा केला जातोय. शॉर्ट ऑफ लेन्थ पासून वंचित ठेवलं जाते कारण की होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवरती शॉर्ट ऑफ लेन्थ म्हणजे कुठंतरी पर्वणी असेल. किरण फिरगाणे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर रुपेश परटोले हे बिग हिट म्हणून ओळखले जातात. या क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं तर त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. ऋतिक पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटची ये थर्डमॅन सज्ज त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. फक्त एकच धाव मिळेल. काय व्ह्यू रचना या ठिकाणी आखलेली आहे. गोलंदाजी करत असताना ऋतिकनं ही व्ह्यू रचना त्याच्यासाठी आखलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. जगदीश खांबेरे वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्येचा आपण विचार करूया. 16 धावा धावफलकावरती आहेत. 8.0ची सरासरी आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. असूनही जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. इथे चांगला फटका बॅक टू दी बॉल और फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही अडवू शकले नाही. परंतु वाईटिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. त्यांनी अगदी चांगली कव्हर त्या ठिकाणी केली. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद. गावदेवी हुजुर्ली संघाची 17 धावा. खतरे की घंटा इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वाजलेली आहे. परंतु ही खतरे की घंटा कोणत्या संघासाठी वाजलेली आहे हे नक्कीच आपल्याला येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहायला भेटेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. सागरला चेंडू सोपावलाय कारण की आता इथून रुपेश परटोले आणि किरण फिरगाणे मात्र तुटून पडतील यात शंका नाहीये. कारण की आता त्यांना रन रेट वाढवायचा आहे. कुठल्याही स्थितीमध्ये धावा कशाही येऊत, धावाचा शंखनाद इथे मात्र केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कारण की आपण जर पाहिलं तर एकता स्पोर्ट गोडसेही संघ देखील दमदार संघ आहे. त्या संघाकडे देखील जबरदस्त बॅट्समन आहे. त्यांनी देखील आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये 86 धावा ठोकल्या होत्या. एक भलं मोठं लक्ष साकारलं होतं आणि त्या संघासमोर जर फाईट करायची असेल तर 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी 40-45 धावा तरी जमवणं गरजेचं असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 17 धावा आहेत. सागर
बॅटची एज त्या ठिकाणी बाल बाल बचे नोमॅन्स लँडमध्ये चेंडू एका टप्प्यानं क्षेत्ररक्षक अगदी पोहोचले चेंडूवरती थर्ड मॅन रिझनला एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. इथे जबरदस्त फटका, उंची जास्त, अंतर कापेल का, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय फलंदाज किरण फिरगाणे यांच्या बॅट मधून. धावा देखील नक्कीच वाढलेल्या आहेत. 24 धावा. स्लॉट मध्ये बॉल होता, चांगला फटका एक्झिक्यूट केला, गॅप शोधली त्या ठिकाणी, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला आपण जर पाहिलं तर चेंडूचा वेग कमी झाला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र फक्त 2च धावा पाहायला भेटल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे चालली आहे. धावफलकावरती धावा 26 आपण पाहू शकताय. आता रन रेट वाढत चाललाय. आपण पाहिलं तर 10.0ची सरासरी सुरू आहे आणि अजूनही नक्कीच काही धावा येऊ शकतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून आपण विचार केला तरी एक षटकाचा खेळ इथून शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर ऋतिक आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलेला आहे. चेंडू आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने सरकलाय. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. झंडाटेदार चौकार. या षटकातील शिल्लक असेल. या षटकावरती आपण पाहिलं तर हाणामारी केली जाते. इथे वॉर ऑफ शॉट, भीम टोला, वज्र टोला, चेंडू सीमा रेषा पार गेला. 7 धावांसाठी षटकार. 3 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. धावसंख्या 1 गडी बाद, 36 धावा आणि आपण करतोय मैदानाच्या आत ड्रिंक्स ब्रेक. यस डीजे. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला. 36 धावा धावपलकावरती आहेत. आता हे षटक फार महत्वाचं असेल. 36 धावा धावपलकावरती आहेत. आता आपण पाहूया या 2 खेळाडूंमध्ये आता काय धमक आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु दुसऱ्या बाजूला आता थोडंसं परिवर्तन झालेलं आहे. जिथे मात्र जो ड्रिंक्स ब्रेक झाला तिथे थोडीशी चर्चा झाली. चर्चेला उधाण आलं होतं एकता स्पोर्ट गोडसई संघाच्या खेळाडूंच्या वतीनं आणि चेंडू इथे मात्र सुपूर्द केलेला आहे. ज्याच्याकडे आपण जर पाहिलं तर बॅटिंगचा तगडा अनुभव आहे राजू याला, आणि याला आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती हाणणं गरजेचं होतं आणि ते इथे मात्र एकता स्पोर्ट घोडसी संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. राजूच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईकला रुपेश परटोलेला आपण पाहू शकता. तो देखील आत्मघाती प्रहार करू शकतो, कारण की ज्या वेळेला धावा इतक्या चांगल्या असतात त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स जो मात्र नक्कीच वाढलेला असतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू चाललाय तिकडे वाईडिश लॉंगॉनला. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 37 या आकड्यावरती 5 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील या हाणामारी षटकामध्ये
किरण फिरगाणे स्ट्राईक वरती. आपण जर पाहिलं तर किरण फिरगाणेचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्यांच्या वतीनं 2 षटकार ठोकलेले आहेत. 10 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी आपल्या संघासाठी मोलाचं योगदान. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी जमिनीलगत चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघाती होऊ शकेल का? आणि इथे मात्र काय झालं, जिथे किरण फिरगाणेला स्ट्राईक वरती यायचं होतं आणि रुपेश परटोलेनं मात्र स्ट्राईक सोडली नाहीये. किरण फिरगाणे याला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पडे हथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय जबरदस्त या ठिकाणी मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चाललाय. आता मात्र एकच धाव इथे एक्झिक्यूट केली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या पाहिली तर 39 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र आपण जर पाहिली तर 10.0ची सरासरी आहे. सरासरी चांगली आहे, परंतु इथून जर आपण विचार केला तर काही मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, तरच एक चांगलं बॅटल. हो, इथे मात्र आपण पाहू शकता अगदी स्विंग अँड मिस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. मागील मॅच मधील हिरो ज्यानं चांगल्या विकेट्स काढल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि चांगल्या धावा सुद्धा ठोकल्या होत्या आणि त्याला इथे मात्र फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. 2 चेंडू अजून शिल्लक असतील. ओ, इथे मात्र स्ट्रोक चेंडू ऑफर केला नाही, त्या ठिकाणी जाऊ दिलं चेंडूला. वाईट बॉल येतोय. धावसंख्येत होतोय भर. धावसंख्या पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 10.0ची सरासरी आलेली आहे आणि अजून आपण जर पाहिलं तर 2 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. आपटलेला बॉल होता, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला सापळा रचला होता आणि तिथे मात्र सहज सोपा झेल कॅरी केलाय. विकासची खेळी समाप्त. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. नवीन फलंदाज संदीप. लोअर फुलटॉस बॉल. चेंडू मात्र दर्जेदार षटकार आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 47 धावा धावपलकावरती आहेत आणि 48 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवलेलं आहे. आई गावदेवी ओझरली या टीमनं 1 तास स्पोर्ट घोषसई संघासमोर. तशी मॅचला सुरुवात होईल. ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया ज्यांचं आपण पाहिलं तर अगदी टिटवाला परिसर नव्हे, कल्याण तालुका नव्हे तर आता ठाणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. विश्वास केणे जे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील. आपण ऐकूया क्रिकेटची उर्वरित कहाणी विश्वास केणे यांची जुबानी. थँक्यू सो मच. धन्यवाद.
येस धन्यवाद राजू जाधव यांना आपण ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुनश्च सर्वांचं आई गावदेवी स्पोर्ट्स ओझरले आयोजित गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. छोटासा करेक्शन असेल आमच्या मॅन्युअल स्कोररच्या माध्यमातून 40 धावा होत्या त्याच्यानंतर षटकार आला अर्थात 46 धावा धावफलकावरती जोडल्या आणि आता मात्र 47 धावेंची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी एकता स्पोर्ट्स घोटसई या संघाला. आयोजक संघ देखील इन ॲक्शनमध्ये असला तरी सुद्धा आमचे स्कोरर देखील जे काही नक्कीच या ठिकाणी मात्र आहे सत्य आहे ती सत्य परिस्थिती आपल्या समोर ठेवतोय आणि सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखवली होईल आणि जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायची मार्च केलेल तिथे मात्र सज्ज असेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ. सज्जरा कोंढेरी संघ आपण देखील सज्जरा आणि टॉससाठी लगेचच आपले संघ नायक देखील आपण पाठवायचे आहेत. जो संघ या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये जिंकेल तो मात्र या आजच्या दिवसातील अंतिम मॅच साठी क्वालिफाय होईल. एका बाजूला संघ आपण पाहतो एकता स्पोर्ट्स घोटसई त्यांच्या अगेन्स्ट साई गावदेवी स्पोर्ट्स ओझरली स्वतः आयोजक संघ इन ॲक्शन मध्ये आहे. सलामीची जोडी पाहायला मिळेल मधाच्या आतमध्ये उदय आणि त्याच्या सोबतीनं गणेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज संकेतला आपण पाहणार आहोत. संकेत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला आणि इथून मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करावा लागेल. 47 धावांचं या ठिकाणी मात्र लक्ष ठेवलं गेलं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. हो पहिला चेंडू आडव्या पाठने उदयसाठी हॉरिझॉन्टल स्ट्रोकने चेंडूला फेकून दिलाय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती आघात दमदार चौकार. हे संगीत निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू फरार होतो वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार दुसरा चौकार. ते अप्रतिम संगीत आणि येत्या 19 फेब्रुवारीला लकी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने देखील महाराष्ट्रभर नव्हे तर अखंड भारतामध्ये हा दिवस साजरा केला जाईल. हो पुणेशा इथे मात्र स्टेप पट करून इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येतात आणि अंतिम मोमेंटला चेंडूला अडवलं जातं आणि ह्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 10 धावा धावफलकावरती 3 चेंडूमध्ये या 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. उदय देखील आक्रमकता दाखवतोय आणि ही विकेट्स देखील फार महत्वाची असेल. उदय आणि गणेशची जोडी इथून मात्र तोडावी लागेल. गोलंदाजी करत असताना आई गावदेवी ओझरली या संघाला कमबॅक करावा लागेल. ओ इट्स अ बीमर परंतु क्या बात आहे. चांगलं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक किरणचं आम्ही कौतुक करो. इट्स अ बीमर नो +2 अशातच नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि फ्री हिटचा या ठिकाणी मात्र कौल देखील येतोय पंचांच्या माध्यमातून. ही खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की धावा बनत होत्या धावांना रोखणं गरजेचं होतं आणि तत्पूर्वी 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. फ्री हिटचा चेंडू आणि ओ क्या बात आहे. स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरारतोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील दणदणीत खणखणीत चौकार. धावफलकावरती या चौकाराच्या मधीनं 16 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळतील.
आणखी एक कॉपी बुक स्टाईल ना चेंडूला फेकून दिलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार धमाकेदार चौकार. चौकारांशी आतिषबाजी सुरू आहे आणि अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. कमालीची फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जात आहे. हा चेंडू देखील तेज तरार होता आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्यात. यस डीजे. वीस धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि दुसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल विकास, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली दमदार कामगिरी केली होती. मागच्या मॅचचा हिरो होता. 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या आणि धावांची आतिषबाजी देखील केली होती मधाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने विकासवरती आता मात्र आशा असतील आणि इथून मात्र एक ब्रेक थ्रो, एक विकेट संपादित करून द्यावा लागेल विकासला देखील. या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल विकासला. विकास ऑन दी मार्क, गोलंदाज तयार. हो, पुढेशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या फटक्यांसाठी या ठिकाणी मात्र ओळखलं जातंय उदयला, ते फटके, तो सिग्नेचर स्ट्रोक त्याचे इथे मात्र खेचतोय. अगदी विचार केला तर इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सातत्याने चौकार आले होते. त्या दिशेनं आता मात्र क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेला या 2 धावा धावफलकावरती. सन्मान्य नारायण फिरंगाने यांच्याकडून विकासच्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि अगदी हा चेंडू रीड करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती. समीकरण आता मात्र महागडे होत असताना ओ बॅटची कट आणि यस क्या बात आहे. या सामन्याची गोल्डन विकेट फिश डाऊन या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज उदय होते बाद. बॅक टू द पवेलियन. संघाच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा राजू आणि दुसऱ्या बाजूने ओझरली संघाच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा अर्थात गोलंदाज विकासला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये 2 विकेट्स घेतले होते. इथे मात्र ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू आता मात्र मधाच्या आतमध्ये गोलंदाज विकासने दिला. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 आहे आणि इथून मात्र कमबॅक करेल का गावदेव ओझरली संघ, हे त्यांच्याकडे त्यांचे पाठीराखी देखील बहुसंख्येने उपस्थित आशेने पाहतात. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच खेळेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघासमवेत. गोलंदाज तयार अगेन्स्ट दी राजू. ओ क्या बात है. पुल पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स अ माइटी ह्यूज मॅक्सिमम बिग हिट. षटकार.
होता आणि 6 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला. या फटकेसाठी नक्कीच ओळखला जातो राजू देखील. आक्रमकता खेळी त्याची नेहमीच आपण पाहत असतो. मागच्या चेंडूवरती इथे मात्र विकेट, तदनंतर मात्र षटकार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगताना मधाच्या आतमध्ये राजू मगरला आपण पाहतोय. ओ हा चेंडू सोडलाय आणि इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा. 29 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगलं प्रदर्शन आजच्या एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळतं दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो पुनश्च तेज तरार चेंडू होता, क्या बात आहे. आणि पंचांनी पुनश्च वाईट घोषित केला. बाग टू बाग 2 वाईट्स आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 30. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आक्रमकता दाखवी लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकासला देखील चांगली गोलंदाजी ब्रेक थ्रो मिळवून दिला होता, परंतु कमबॅक करावा लागेल. ओ मिस टायमिंग आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणि क्या बात आहे, सामन्यामध्ये ट्विस्ट. राजू मगरच्या खेळीचा अंतर. राजू बॅक टू द पवेलियन. गोलंदाज पुनश्च सज्ज होते. विकास आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होईल. अनिकेतला आपण पाहतोय. एक शेर तो दुसरा सव्वा शेर. दमदार दोन्ही बॅटर्स आहेत आणि दोघेही बंधू मधाच्या आतमध्ये. गणेश आणि त्याच्या सोबतीनं इथे मात्र अनिकेत. इथे मात्र हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली आहे. किरण फिरंगाने यशांच्या पाठीमागे मास्टर माइंड आणि अंतिम चेंडूवरती एक धाव. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 31, 31 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 16 धावेंची आवश्यकता. यस डीजे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज किरण फिरंगानेला आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता आहे. इथून मात्र किरण नक्कीच हा मॅच पुनश्चा गावदेवी स्पोर्ट्स ओझरले संघाच्या दिशेने आणेल का हे देखील पाहायला जाईल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 16 धावा. कमालीचं प्रदर्शन होईल का, कमालीची कामगिरी होईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. ओ शॉर्ट टर्म पुल केला, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो इथं मात्र अगदी चेहऱ्याने हा चेंडू अडवला. फेस का कमाल. आणि इथे मात्र झेल होतोय, झेल बाद. फलंदाज गणेश. अनिकेत बॅक टू द पवेलियन.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा काय जिंका मॅच. आणि इथे मात्र हा झेल टिपला आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गावदेवी ओझरली संघ आपण पाहतोय. किरणने दमदार गोलंदाजी केली, पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती करून देतो आपल्या संघासाठी. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती नितीन देखील सज्ज होईल. आणि इथे कमबॅक केला जाईल का? 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत या क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती. आता मात्र ओझरले आणि गोडसई या दोन्ही संघादरम्यान हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. किरण पुनश्चा सज्ज होईल, स्ट्राईक खेळायचा बॅटर नितीन असेल. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. ओ क्या बात है, पुनश्चा चांगला स्ट्रोक, डाऊन दिवस क्षेत्ररक्षक. क्या बात है, क्या बात है, प्रशंसा करावी लागेल गोलंदाज किरण फिरंगण्याचे. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज नितीन शून्यावरती बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर किरण फिरंगाने चांगलं काम केलं आपल्या संघासाठी. तत्पूर्वी विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 31-31 धाबा. अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता. आणि विकेटसाठी उंबरट्यावरती गोलंदाज किरण. ओ शॉर्ट टर्म पुल, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. हा फटका दमदार होता. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून मिस्टामिक स्ट्रोक आणि विकेटची प्राप्ती. सामना अजून संपलेला नाहीये असं सांगताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज किरण फिरंगणेला आपण पाहतोय. सलगचा हा 3रा विकेट त्याने प्राप्त केला. आणि ऋतिक होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 10 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी दमदार पाहायला मिळत आहे किरण फिरंगण्याच्या माध्यमातून. 3 विकेट्स घेतले. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नीतू. यस, नीतू देखील सज्ज होईल. नीतूला आपण पाहतोय. आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज किरण सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ हो, इथे मात्र चेंडू जर लावला असता तर मंकडच्या माध्यमातून फलंदाज गणेश बाद झाले असते. नशिबाची साथ मी तर म्हणेन. चांगला प्रयत्न केला होता अर्थातच किरणने. विदाउट कॉल हा डिसिजन असतो, कारण की नियमावली फार चेंजेस झालेल्या. मंकड विकेट्स अनेक स्पर्धामध्ये आपण पाहत असतो. ओ चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. अपील देखील झाले, अपील देखील होते. आणि इथे मात्र हा चेंडू येते डॉट. क्या बात आहे, वार पे पलटवार, कमालीचं प्रदर्शन राहिले. इथे मात्र मधाच्या आतमध्ये 5 चेंडू फेकले, 3 विकेट्स घेतले, 1 षटकार देखील आला होता. आणि आता मात्र अंतिम चेंडू असेल या षटकातील. आणि जिंकण्यासाठी धावा अजूनही बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 10 धावा. एका बाजूला ओझरली संघ, त्यांच्या अगेन्स्ट घोटसई संघ. गोलंदाजी ट्रॅक वरती किरण फिरंगाने चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज तयार किरण. ओ बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं. अपील देखील झाले आहे, परंतु इथे मात्र या स्विंगर ऑफ फलंदाज होईल बाद. क्या बात आहे, विकेटची प्राप्ती. आणि फलंदाज इथून मात्र माघारी परततोय. लीडिंग एज आणि यस फिंगर ऑफ फलंदाज बाद.
देखील आणेल सिकोमीटर, कारण की तेजस भोईर आता मात्र परदेशात देखील स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज आहेत. बऱ्याच वर्षाने आता मात्र ते देखील एक वेगळ्या पटलावरती आहेत. परंतु महाराष्ट्र सोडून राजू सर गुजरातमध्ये जास्तीत जास्त त्यांच्या ऑर्डर्स असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा नक्कीच चॅनल आणि त्याचे प्रोप्रायटर तेजस भोईर आणि त्यांची ही संपूर्ण टीम आज ॲज अ ऑपरेटर आमच्या समवेत सुजल आहेत, हर्ष देखील आहेत, वेलकम आपलं देखील, आणि आमचे सचिन देखील आहेत. जाऊयात मागच्या दिशेनं आणि अंतिम 6 चेंडूने जिंकण्यासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निवृत्ती आणि स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. ओ क्या बात आहे, चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चुकीची होती. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाकेदार चौकार. निवृत्ती ऑन दी मार्क. हो, इथे मात्र तेज तरार चेंडू होता आणि हा डॉट चेंडू. गणेश देखील निराशाजनक झालाय, कारण की असं वाटलं होतं शॉर्ट लाईन चेंडू होता, चेंडूची लेंथ खेचली होती गोलंदाजाने आणि ही तर पर्वणी होती खास करून गणेशसाठी. परंतु प्रशंसा करावी लागेल, गोलंदाजाचे बॅक ऑफ दी हँड चेंडूला रिलीज केलं होतं आणि आपल्या शोल्डरचा चांगला उपयोग केला होता. हा चेंडू होते डॉट आणि आता मात्र समीकरण 6 धाब्यांचा. चेंडू शिल्लक आहे 4, गोलंदाज तयार, निवृत्ती. ओ, आपटलेला चेंडू आणि त्याच्यावरती हा फटका दमदार. आणि इथे मात्र या षटकारानं हा सामना संपला आणि सामना जिंकलाय एकता स्पोर्ट्स घोटसई या संघाला. घोटसई संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक अँड टफ लक या स्पर्धेमध्ये चांगला या ठिकाणी मात्र कार्य केल्याबद्दल आई गावदेवी स्पोर्ट्स ओझरले संघाचं देखील कौतुक. चला आपण टॉस साठी या दोन्ही संघाचे संघनायक